आणि आता घेणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। ऋतुजा राजगे हिच्या धर्मांतर आणि आत्महत्या प्रकरणामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य मशाल मोर्चा। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व हिंदू समाज मशाल मोर्चात सहभागी। पुढील 24 तासांसाठी रत्नागिरी, सातारा, पुण्यासह कोल्हापूर आणि सिंधुदुर्गाला ऑरेंज अलर्ट। रत्नागिरीमधील जगबुडी नदी इशारा पातळीवर। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। विदर्भातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत। जून महिन्याच्या मध्यात देखील मुबलक पाऊस नाही। येत्या 3 ते 4 दिवसात पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। परभणी जिल्ह्यामध्ये पावसानं विश्रांती घेतली, मात्र शेतकऱ्यांकडून पेरणी सुरूच। पूर्णा तालुक्यामध्ये बैलांच्या साहाय्यानं शेतकऱ्यांकडून सोयाबीनची पेरणी। काल दुपारपासून कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाची उघडीप, मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये तब्बल 12 फुटांनी वाढ। 18 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये काल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना फायदा। शेतकऱ्यांकडून कापसाच्या बियाण्यांची लागवड सुरू। ठाण्यामधील 49 अतिधोकादायक इमारती रहिवास व्याप्त। 90 पैकी केवळ 41 अतिधोकादायक इमारती रिकाम्या। रहिवाशी इमारती रिकाम्या करत नसल्यामुळे पालिकेची चिंता वाढली। मुंबई गोवा महामार्गावरील कणकवलीमधील उड्डाण पुलाला तडे। पुलावरील वाहतूक सुरू। महामार्ग प्राधिकरणानं कोणतीही उपाययोजना न केल्याचा आरोप। 2 दिवसानंतर महामार्ग प्राधिकरणाचं पथक पुलाची पाहणी करणार। देशातील व्यापार तूट घसरून 21.88 अब्ज डॉलरवर। वस्तू निर्यातीला देखील घरघर। ट्रम्प यांच्याकडून जादा आयात शुल्काची आकारणी झाल्यानंतर व्यापारामध्ये जागतिक पातळीवर तणावाचं वातावरण। घाऊक महागाई दर 14 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर। मे महिन्यामध्ये दर घटून 0.39%वर। दरम्यान जागतिक पातळीवर भूराजकीय तणाव वाढल्यानं महागाईमध्ये वाढ होण्याची भीती। मुंबईच्या वर्सोवा घाटकोपर मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ। मेट्रो लाईन 1 वर आता घाटकोपर ते अंधेरी शटल सेवा बंद करून त्याऐवजी संपूर्ण मार्गावर गाडी चालवण्याचा निर्णय। दर 3 मिनिटं 20 सेकंदांनी मेट्रो धावणार। केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत 11वीसाठी 60,487 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित। दरम्यान 52,561 विद्यार्थ्यांची कोटा अंतर्गत 11वी प्रवेशाकडे पाठ।